हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? वेलकम टू अनदर व्लॉग. एका मित्राचं लग्न होतं, आम्ही त्याच्या घरी गेलो होतो आदल्या दिवशी मेहंदीसाठी. मग तिथेच त्याचा फेटा वगैरे ट्राय करत होतो. मग आम्ही सगळ्या म्हणजे लेडीजनी आम्ही मेहंदी काढली आणि थोडं गप्पा गोष्टी वगैरे करून मग आम्ही घरी आलो 11 11:30ला. दुसऱ्या दिवशी सकाळी साखरपुडा, हळद आणि लग्न एकाच दिवशी होतं. आम्ही त्याच्या घरी आवरून पोचलो. तिथे खाली त्याचं फोटोशूट वगैरे चालू होतं. मग आम्हाला तिथेच थांबवलं होतं, मला आणि हर्षदा म्हणून एक फ्रेंड आहे तिला. मग आम्ही तिथे थांबलो, आमचं आमचं सगळ्यांचं फोटोशूट वगैरे केलं आणि मग आम्ही निघालो कार्यालयाच्या दिशेने. कार्यालयाला जाताना ही होती नवरदेवाची गाडी जी सजवली होती. मग नवरदेव आणि बाकी करवल्या वगैरे त्याची बहीण हे ते सगळे त्या गाडीमध्ये बसले आणि आम्ही शंकर आणि हर्षदा बाकी फ्रेंड सगळे आम्ही एका गाडीमध्ये पोचलो कार्यालयामध्ये. इथे सुपारी टिळा वगैरे त्याचा कार्यक्रम होता, मान सन्मान हे ते सगळं झाल्यानंतर मग एंगेजमेंट झाली. एंगेजमेंट झाल्यावरती हळदीला वेळ होता, मग सगळेच जेवायला गेले होते. बट आम्ही म्हटलं की आम्ही नंतर जाऊ जेवायला. इथे हळद होणार होती आणि त्या हळदीच्या ठिकाणी एक मुलगी बसली होती जिने मस्त नऊवारी नेसली होती, छान दिसत होती ती, खूप क्यूट. आणि या साईडला नवरा नवरीचा फोटोशूट चालू होता. आम्ही सगळे मस्त कूलरची हवा घेत सोफ्यावरती बसलो होतो आणि सगळ्या गोष्टी बघत होतो. फोटोशूट, कोणी काय घातलंय, कोण कसं दिसतंय, ह्या सगळ्या गोष्टी. आणि नवरा नवरीचा फोटोशूट वगैरे पूर्ण सगळं झाल्यावरती मग त्यांच्या हळदीला सुरुवात झाली आणि हळद लागली फायनली. बट बरीच गर्दी होती, कारण पहिलं 5 नावाच्या बायका असतात आणि मग त्यांचे रिलेटिव्स वगैरे. मग त्यांनी सगळ्यांनी हळद लावल्यानंतर मग आम्ही सगळे गेलो मित्रमैत्रिणी त्या दोघांना हळद लावायला. आणि हळद लावून झाल्यावरती मग आम्हाला सगळ्यांना बरीच भूक लागली होती. बट तिकडे पण गर्दी होती, जिथे जेवण मिळत होतं तिथे. म्हणून म्हटलं आपण मग थोडंसं फोटोशूट करूया आणि रील्स काढूया. तिथे मस्त पेंटिंग होतं बॅक साईडला. मग आम्ही तिथे फोटोज आणि रील्स काढली. ही रील तुम्ही इन्स्टावरती माझ्या नक्की बघा. खूप आवडली मला ही रील. ट्रान्झिशन रील आहे. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो जेवायला. जेवणामध्ये पण मस्त पदार्थ होते. रबडी होती, कलाकंद होता स्वीटमध्ये, जे आम्ही खात नाही, त्या पण आम्हाला दिलं होतं इथे. आणि त्यानंतर चपाती होती, पुरी होती, समोसा होता जो की छान होता, मला आवडला समोसा. आणि भाज्यामध्ये होतं मटारची भाजी, मिक्स व्हेज भाजी आणि दाल राईस. असा होता मेनू. त्यानंतर लग्नाला संध्याकाळचा वेळ होता, आम्ही घरी गेलो. घरी जाऊन आवरलं सगळ्यांनी, चेंज वगैरे केलं आणि नवरदेवाच्या लास्ट मुमेंट गोष्टी राहिल्या होत्या त्या घेऊन आलो. टिकली राहिली होती नवरदेवाची, जी मेन असते, ती घेतली. त्यानंतर मग आम्ही आलो, नवरदेवाचं आवरलं, मेकअप वगैरे केला आणि मग आम्ही निघालो नवरदेवाच्या वरातीसाठी. वरातीमध्ये आम्ही सगळ्यांनी खूप डान्स केला, खूप मस्ती मजा केली आणि उशीर झाला होता. सगळे घाई गडबड करत होते की चला 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 आवरा म्हणून पटकन. आणि बट बाकीच्या लोकांना नाचायचं होतं, एन्जॉय करायचं होतं, कारण वरात सारखी सारखी होत नाही, राईट. नवरदेवाला आम्ही खाली उतरवलं, नवरदेवासोबत पण नाचलो, मजा केली, बऱ्याच गाण्यांवरती नाचलो. आणि त्यानंतर मग मुलीकडचे आले आणि ते जरा जास्त घाई करायला लागले. मग नवरदेवाला पुन्हा घोड्यावरती बसवलं आणि आम्ही आलो एंट्री गेटला. एंट्रीला मग त्यांची पूजा वगैरे झाली, जे औक्षण वगैरे करतो आपण ते सगळं झालं. हे आहेत नवरदेव आणि नवरी. आणि मग गेले ते स्टेजवरती. आम्ही दुसऱ्या साईडून पुढे जाऊन थांबलो, त्यांची एंट्री होत होती तिकडून, त्यामुळे. त्यानंतर स्टेजवर गेलो, मंगलाष्टका वगैरे सगळ्या झाल्या आणि फायनली आमचा नवरदेव झाला, बंधनात अडकला, लग्न झालं त्याचं. हे होते ते क्यूट कपल. आणि लग्न मस्त, म्हणजे टायमिंग वगैरे खूप छान होतं. संध्याकाळ झाली होती आणि मस्त मागे झाडं वगैरे होती. लग्न झाल्यानंतर मग आम्ही तिथे थोड्या वेळ थांबलो आणि नंतर खाली येऊन मग रुखवत बघत होतो. हा आहे नवरीच्या साईडचा रुखवत, जो लग्नामध्ये देतात. रुखवत बघितला, मस्त होता रुखवत पण. सगळं ते सौभाग्य अलंकार, त्यानंतर माहेरचा चुडा आणि मग बाकी बऱ्याच गोष्टी होत्या. हे रुखवतामध्ये जे सामान दिलं होतं ते सगळं, माहेरचा निरोप, हे जे आपल्याला लास्ट मिळतं लग्नामध्ये, ते होतं. आणि मग हे सगळं बघून आम्ही थोडा थांबलो तिथे, टाईमपास केला आणि जेवायला गेलो. जेवणामध्ये होती मटकीची भाजी, भेंडीची भाजी वगैरे. असा होता आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.